माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू सुमित्रा परत घरात आली, सामान्य माणसासारखी राहायला लागली, तर आपल्याला आनंदच नाही आहे का? भाऊजी पण बाबांसारखेच तत्वनिष्ठ आणि नीतिमूल्य जपणारे. वेळ पडलीच तर समोरच्याचा खून करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत अशा वृत्तीचे आहेत. परसू शेटला आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा. शेवटी मला दोष देऊ नका म्हणजे झालं. आपल्या रिलेशनचं काय भविष्य दिसतंय तुला? काय भविष्य दिसतंय म्हणजे? माझ्या बाबांनी विनायक काकांचा खून केलाय असं असं फक्त तुझ्या आईलाच वाटतंय की तुझंही तेच मत आहे? आर्यन आर्यन प्लीज असा गप्पा नको बसूस. हे बघ, तुझ्या मनात काय चाललंय ना ते कळणं खूप गरजेचं आहे अरे माझ्यासाठी. अमृता, नरसिंह किल्लेदारांनी माझ्या बाबांना भेटायला बोलवलं एकट्यालाच, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची डेड बॉडी सापडते. अरे नाही, त्या रात्री काय घडलं ते कोणालाच माहित नाहीये. हो अमृता, पण लगेच 2 आठवड्यात नरसिंह किल्लेदार मंत्री झाले. आर्यन, बाबांना स्वतःच्या कर्तृत्वावर पद मिळालंय. हो अमृता, युअर राईट. हे कर्तृत्वच होतं त्यांचं. सरकारची पाळंमुळं हलवून लावणारा कामगारांचा संप त्यांनी मोडून काढला एका रात्री. आर्यन, तुला खरंच असं वाटतंय की माझे बाबा? फाईन, मग अशा माणसाच्या मुलीला तू का हो म्हणालास? तेही नाटकच होतं. अमृता प्लीज प्लीज समजून घे मला. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर, पण अमृता गेली 11 वर्ष माझ्या मनाचे विष घेऊन मी मोठा झालो. ते सुखाने नाही जगू देते मला. एक विचित्र कात्री झाली आहे ग माझ्या मनात. कोणावरही केलं नाही इतकं प्रेम मी तुझ्यावर करतो. पण ज्या माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तू त्या माणसाची मुलगी आहेस हे मी कसं विसरू अमृता? मग आता तूच सांग आर्यन, मी काय करू? अमृता, मला थोडा वेळ हवाय. माझ्या मनात हे जे वादळ घुंकावतंय ते शमवण्यासाठी मला थोडा वेळ हवाय. म्हणूनच म्हणतोय तू रमावतीला जा. Sometimes distance is the best solution. ठीक आहे, जाईन रमावतीला, पण आर्यन एकच सांगते, तू जर माझ्या आयुष्यातून निघून गेलास ना, मी संपून जाईन. काय ग, इतकी वाईट आहे मी? इतकं घाबरायला काय झालं? नाही नाही, ते मी माझ्याच नादात चालले होते ना, अशीच आहे मी.
इट्स ओके ग, गंमत केली मी तुझी. बाय द वे मी तुला तू वगैरे म्हणते, चालेल ना? चालेल ना, मी तुमच्यापेक्षा लहानच आहे. ओके दे. हाय, मी राधिका. कालच ओळख झाली आपली. अगं हो, पण काल घरात किती गडबड होती नाही. आणि हे घे, घरातल्या सगळ्या लहान मुलांसाठी आणली. ऍक्च्युली तुला द्यायला जरा बिचकतच होते. डोंट माइंड, पण ना मी थोडी कन्फ्यूज आहे की तुला तुझ्या वयाप्रमाणे वागवायचं की मानाप्रमाणे. आता बघ ना, मानाप्रमाणे तू या घरची मोठी सून आहेस, नरसिंहरावांची बायको आहेस, पण वयाप्रमाणे यू कम अक्रॉस अ यंग बबली गर्ल. ॲलीला पाहिलंस का तू? कधीपासून शोधते मी तिला. ॲली? आय एम सॉरी, अहिल्या. प्रेमाने मी तिला ॲली म्हणते. नाही, मला नाही माहिती त्या कुठे आहेत. जानकी, एक विचारू? हं? तुझं आणि अहिल्याचं एकमेकींशी जमत नाही ना? नाही नाही, असं काही नाही आहे ते. इट्स ओके. ओळखते मी तिला. थोडी डॉमिनेटिंगच आहे ती लहानपणापासून, पण मनाने खूप चांगली आहे. तुला माहिती आहे, लहानपणी आम्ही इतके भांडायचो, दोघांनाही एकच वस्तू हवी असायची. विषयच लागायचा नाही आम्हाला भांडण सुरू करायला, पण त्या भांडणातच किती मजा असते नाही. म्हणूनच आमचं प्रेम अजूनही टिकून आहे. ओह, मॅडम आल्या. आली, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तुला माहिती आहे, जानकीला मी आपले लहानपणीचे किस्से सांगत होती. मोलकर्णी बरोबर आपलं प्रायव्हेट लाईफ डिस्कस करण्याची काही गरज नाही, कळलं? आली, अगं तू काय स्टॉप कॉलिंग मी ॲली, ओके? जानकी, आय एम सॉरी. ती थोडी नाही, मला माहिती आहे. सवय आहे मला त्यांची. ओळखते मी त्यांना. मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. मला वाटलंच होतं. पण वामन, किती वर्ष तू असं लहान मुलासारखं वागणार आहेस? माझ्या बाजूला येऊन बसणार, मग मी तुला खोदून खोदून विचारणार आणि मग तू सांगणार. हे किती वर्ष चालणार आहे? ठीक आहे, मग मला काय बोलायचं आहे हेही तुला कळलं असेलच. वामन, मी राजकारणी आहे, फेस रीडर नाही. तुझ्या मनात काय चाललंय, काय खळबळ माजली आहे, हे मला कसं कळणार? मला परशूबद्दल बोलायचं आहे. ठीक आहे, मग तू जाऊ शकतोस. हेच, मला तुझं हेच समजत नाही. घरातल्या अगदी छोट्या मोठ्या बारीक सारीक गोष्टीत सुद्धा तुझं व्यवस्थित लक्ष असतं, आणि ह्या गोष्टीकडे मात्र तू जाणून बुजून दुर्लक्ष करतोयस. हो, जाणून बुजून दुर्लक्ष करतोय मी. खरं तर राजकारणी हे गेंड्याच्या कातडीचे असतात. स्वतःच्या बापावरही विश्वास ठेवत नाहीत, पण मी माझ्या सावत्र भावावर विश्वास ठेवला. काय बोलतोयस तू दादा हे? सावत्र भाऊ? मी पहिल्यांदा तुझ्या तोंडून हा शब्द ऐकतोय. यापुढे खूपदा ऐकशील. तू आज त्याची इतकी चौकशी का करतोयस? मला परशूचा फोन आला होता. कदाचित त्यांनी पोलीस स्टेशनमधनं केला असेल. मला म्हणाला की माझं वकीलपत्र घेशील का? कधीपासून घेतोयस त्याचं वकीलपत्र? नाही, मी तसा काही अजून विचार केलेला नाहीये. पण मला वाटतं दादा, आपण ह्या विषयावर बसून बोलायला हवंय. खरं तर मी तुझ्याशी या विषयावर इतका बोललो
हेच खूप आहे. म्हणजे आपण त्याला काहीही मदत करायची नाहीये का? मी करणार नाही. तुला करायची आहे मदत तर तू स्वतंत्र आहेस. मी अडवणार नाही तुला. पण कुठल्याही गुन्हेगाराशी मला संबंध ठेवायचे नाहीत. गुन्हेगार? दादा, परशुवरचा आरोप अजून सिद्ध व्हायचा आहे. माझे निर्णय न्यायालयातल्या निर्णयावरती अवलंबून नसतात वामन. त्यामुळे मला जे वाटतंय ते आता ब्रह्मदेव सुद्धा बदलू शकत नाही. येतो. पण दादा, वामन, आता मला एकही खोटं कारण नकोय अमृताताई. माझ्या डोळ्यात धूळ गेली होती म्हणून पाणी आलं. मी कांदा कापत होते, चुकून पाणी आलं. मला सगळी कारण माहिती आहेत तुझी. काय झालंय अमृताताई? आर्यन दादा काही बोलला का तुला? गण्या प्लीज, माझं डोकं ऑलरेडी फिरलंय, तू अजून नको फिरवस. माझा नाहीये मूड तुझ्याशी बोलायचा. तुझा बोलायचा मूड नाहीये तर मला लिहून दे ना. काय झालंय अमृताताई? गण्या, माझे बाबा आणि आर्यनची आई दोघांचंही डोकं फिरलंय. जगात काही झालं ना तरी ते आम्हाला एकत्र येऊ देणार नाही. त्यांचे प्रॉब्लेम्स काही वेगळेच आहेत. तुला माहितीये का, कालच मी एक पिक्चर पाहिला. ते इलू इलू गाणं आहे ना, तो आला. त्यात पण ते हिरो हिरोईनची परिस्थिती अशीच असते. ते नंतर मग एकमेकांच्या घरी राहतात, नंतर मग ते लग्न करतात. आणि अरे 3 तासाच्या पिक्चरमध्ये हे सगळं एकदम पटकन घडून जातं. पण इतके वर्ष या दोघांच्या दुश्मनीचा जो पिक्चर चालू आहे ना, त्याचं काय? अजून किती वर्ष चालेल ना हेही माहित नाहीये. अगं असं असेल ना मग त्यांचं ऐकायचंच नाही. काय? मी गेल्या आठवड्यात पण एक पिक्चर पाहिला, दिल नावाचा. त्यात पण ते हिरो हिरोईन असेच असतात. त्यांचं पण लग्न आता. गण्या, तुझं डोकं फिरलंय. घरातलं केबलचं कनेक्शन काढून टाकायला पाहिजे आता. पुढच्या आठवड्यात म्हणशील मी कयामत से कयामत तक पिक्चर बघितला, त्यातल्या हिरो हिरोईन सारखं तुम्ही पण जाऊन जीव द्या. छे असले फालतू पिक्चर मी बघतच नाही ना. आणि काय, माझ्या पिक्चर मधले हिरो हिरोईन कधी मरतच नाही. मग मी एक काम करू का, तुला आणखीन एक आयडिया देतो. गण्या प्लीज प्लीज रे बाबा, आणखी काहीही बोलू नकोस. मला अजून कुठलीच आयडिया नकोय तुझी. तर आधीच आर्यनचा फोन लागत नाही, त्यामुळे माझं डोकं फिरलंय. तर तू अजून माझं डोकं फिरवू नकोस. तू तू प्लीज जा नाहीत ना. हे सगळं जर का तू किल्लेदारांसोबत हिशोब खाण्यासाठी करत असशील ना, तर माझीही तुला मदत होऊ शकते. कारण मलाही काही हिशोब चुकते करायचे. शेम टू शेम. विनायक पण असाच विचार करत राहायचा, पण तो नेहमी लोकांच्या हिताचाच विचार करायचा. बरोबर आहे तुझं जना काका. माझे बाबा नेहमी लोकांच्या हिताचाच विचार करायचे, कारण त्यांच्या वडिलांचा कोणी खून केला नव्हता ना. तुझ्या डोक्यात नेमका कसला विचार चाललाय? जना काका,
मला सांग ही अहिल्या किल्लेदार बाई कशी आहे रे? अरे ना बाबा, तू त्या किल्लेदारांच्या सगळ्याच बायकांच्या मागे लागलाय आणि विशेष करून त्या अहिल्याबाईच्या. ही एक वेळ ती साडेसाती परवडली, पण ही बाई नाही परवडायची. अरे लंका जाळायची असेल तर एक तरी विभीषण हवाच ना आपल्या मदतीला. विभीषणाचंच काम करेल ही बाई आपल्यासाठी. अरे विभीषण नाही, इकई त्याच्या वाट्याला जाईल ना त्याची वाट लागलीच म्हणून समज. आणि त्यात तिला वाटतं तिला लय डोकं आहे, पण आतमध्ये मेंदू नाही त्याचं काय. लहान पोरासारखी हट्टी बाय आहे ती. हट्टीच आहे ना. पुरव ना. आपण तिचे सगळे हट्ट पुरवू. अगदी तिच्या माहेरच्यांनी पुरवले नसतील ना तितके हट्ट, पण आपल्या फायद्यासाठी. आनंद बाबा बोलतोच लय जाट. नरसिंह किल्लेदाराचं वाटोळ व्हायला पाहिजे. मग तू त्या अमृताला हाताशी धर, नाही तर त्या अहिल्याबाईला. नरसिंह किल्लेदाराचं वाटोळ व्हावं एवढीच आपली इच्छा आहे. जनाकाका, तुझी ही इच्छा मी लवकरात लवकर पूर्ण करेन. गण्या, इकडे आहेस तू. मी घरभर शोधत होते तुला. एवढे माझ्या अंगाला हात लावायचं काम नाही. तू आणि ती जानकी ताई दोघी सारख्याच आहात तुम्ही. गण्या, रिअली व्हेरी सॉरी यार. म्हणजे खरंच माझं चुकलं. ती जानकी ताई पण अशीच आहे. पहिलं वाटेल ते बोलून घ्यायचं आणि नंतर मग येऊन सॉरी बोलायचं. खरंच सॉरी गण्या. अरे पण माझं डोकं मगाशी खूप फिरलं होतं. म्हणजे तुला कसं वाईट वाटतं कोणी तुला बोलल्यावर? तसं मलाही खूप वाईट वाटतं रे. पण कोणी माझा विचारच करत नाही. मी तरी कोणाकडे कंप्लेंट करू सांग ना. गण्या, जाऊ दे ना, मला माफ कर ना प्लीज. मी तुला मग अशीच माफ केलंय अमृताताई. हे घे. वाव, थँक्यू. खाते. असं बघू नको, तुलाही देणार आहे. दादा, हे सगळे लोक आता उद्या रमावतीला चाललेत. तुझ्याशी काही बोलणं झालंय? म्हणजे कधी निघतायत, कधी परत येणार आहेत काही? नाही, जानकीशी बोलेन मी, कळेलच मला. अमृता, ये इकडे. या. उद्या सकाळी तुम्ही सगळेजण रमावतीला जाताय. जाण्याआधी माझ्याशी थोडंसं बोल. बाबा, रमावतीलाच चाललोय ना. तिथे करून करून काय करणार? जास्तीत जास्त शंभू महादेवाच्या देवळात जाणार. या पलीकडे काय करणार? नाही या, आपल्या गावाकडे करायचं म्हणलं ना तर भरपूर गोष्टी आहेत. आणि जानकी सारखी गाईड आहे तुमच्या बरोबर. तिला गावातली प्रत्येक नदी, ओढा, शेतातले झरे सगळं माहिती आहे बघ. मस्त दाखवेल तुम्हाला. आणि गण्यात काय, गावातला रॉबिन हुडच आहे. कोणाच्या शेतात कधी कुठली फळं येतात, ती कशी चोरायची, सगळं तोंडपाठ असेल बघ त्याला. धमाल करा. नाही, धमाल कराच, पण पुढे काय करायचंय याचा सुद्धा विचार करा. म्हणजे कुठला कोर्स करणार आहेस? आता ग्रॅज्युएशनही होईल तुझं. मला असं वाटतं की तू MBA करावंस, ते सुद्धा परदेशात जाऊन. तुला काय वाटतं वामन? नाही, MBA करायला काहीच प्रॉब्लेम नाही खरंच. पण त्याच्यासाठी अगदी परदेशातच जायला पाहिजे असं काही नाही आहे. पुण्याला सुद्धा उत्तम उत्तम कॉलेजेस आहेत.
नाहीतर अहमदाबादला आहेत. एक मिनिट, कोणी मला विचारेल का मला काय करायचंय ते? समजा आम्ही तुला न विचारताच हे सगळं ठरवलं तर तू थोडीच नाही म्हणणार आहेस, कारण तुला हे माहिती आहे आम्ही जे काही करू ते तुझ्या भल्यासाठीच असेल. आणि अमृता, तू MBA झालीस ना की आपल्या या कारभाराला खरंच तुझा हातभार लागेल. म्हणजे बघ ना, आपले साखर कारखाने, पतपेढ्या यांना तुझ्यासारख्या एखाद्या तरुण व्यवस्थापकाची खरंच गरज आहे. दादा, अरे ही काय आयुष्यभर आपले साखर कारखाने आणि पतपेढ्या हेच सांभाळत बसणार आहे का? कधीतरी लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाईलच की. अरे च्या, विसरूनच गेलो. म्हणजे अजूनही माझ्या हे लक्षातच येत नाही की माझी मुलगी मोठी झाली आहे, लग्नाच्या वयाची झाली आहे. मग अमृता, बघून ठेवलंयस की नाही एखादा मुलगा? नाही तर असं करूया, एकदा का तू MBA झालीस की लगेच आपण तुझ्यासाठी मुलं बघू. एक एक तरुण आणि अशी देखणी मुलं रांग लावतो की नाही बघ. सध्या तरी रमावतीला जाऊन मजा करायची हा एकच विचार आहे माझ्या डोक्यात. एक मिनिट. हॅलो, बोला जगताप. बघितलं, पक्के राजकारणी आहेत. त्यांना काय माहिती नाही माझ्या आणि आर्यनच्या नात्याबद्दल, पण नाही, माझ्या तोंडून वदवून घ्यायचंय ना, म्हणजे मग त्याचा समाचार घ्यायला मोकळे. असं काही नाही हा. दादाच्या मनात असं काहीही नसेल. काका, त्यांच्या मनात काय चाललंय ना ते चांगलंच माहिती आहे मला. पण मीही त्यांचीच मुलगी आहे. मी जर लग्न केलं ना तर आर्यनशीच करेन, नाहीतर आयुष्यभर घरात बसून राहीन. आणि यासाठी जर मदत लागली ना तर ती तू करणार आहेस, एवढी एकच अपेक्षा आहे. अमृता, अमृता,